भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। मैडम कहीं जा रही हैं आप? जी, राना के घर जाना है। कमाल है। कमाल का याच्यामध्ये? नहीं, आपको इससे पहले कभी कपड़ों को चॉइस करते हुए देखा नहीं और कंफ्यूज तो कभी भी नहीं। गणपति की पूजा के लिए जाना है, इसलिए मॉडर्न पहनो या ट्रेडिशनल ये डिसाइड करना है। कुछ कंफ्यूजन नहीं है इसमें। वही बात है, कोई बात हम डिसाइड ना कर पाए वही कंफ्यूजन होता है। पूजा हो गई आपकी हुडा जी? जी, मुझे मालूम है आपको पसंद नहीं मेरी पूजा, लेकिन आज आप भी तो पूजा में ही जा रही है ना? हाँ तो कुछ नहीं, आपको ऐसे तैयार होते हुए कभी देखा नहीं। कोई खास वजह? हुडा जी, आप अपने काम से काम रखना सीख लीजिए। आइंदा से मेरे पर्सनल मैटर्स में दखल दी तो याद रखना। जी। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं। चला बाई, अगं बाई कशी छान झाला गौरी. अरे आला, या बसा. बाकी हे समजा बेस्ट झालंय हा अंजली ताई. तुम्हाला सांगते, अहो आमचं धनी म्हणजे माझं धनी ट्रेनिंगला गेल्यापासून घरात बसून बसून एकटीला लय वाट येतोय बघा. आता तू एकटीच आहेस म्हणल्यावर तुलाच वाट येणार ना व, कामाला येणार आहे. तुमचं बी बरोबरच आहे. आता नेहमी कामात असणाऱ्या माणसाला निवांतपणा मिळाला की वाट येतो, होय की नाही? तुम्हासनी कसा येईल तो? म्हणजे तुला काय म्हणायचंय, आम्ही रिकाम टेकडे? अहो आता मी कुठे बसून घ्या तुम्ही. या वाटतं ते बोल. चला 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 चला. लाडू लाडू लाडू. बस आता. राणा, सूरज, आता गौरीची पूजा सुरू होईल आणि बायकांचा खेळ बी सुरू होईल. तर तुम्ही जावा वरच्या खोलीत बसा जाऊन. ठीक आहे. बरकत चल चल. अरे नुसतं चला चला म्हणतायचा, उठत कोण बी नाहीसा. चला उठा. राणा, तुला बी कळत नाही वैर बायकांच्या खेळात बस. चल उठ सूरज, उठ उठ राणा. ए बरकत उठ. चला चला चला. शिरपती, तुला सांगायला पाहिजे वेगळं. हा चला चला. काय राहू द्या, तुला काही वेगळं जातो जातो जातो. अंजली, बाकीच्या समजा बायका येऊस्तोवर आपण घरची पूजा करून घेऊया. हो चालेल. आले आम्ही. राधे, झाली आहे ना हो समधी पूजेची तयारी? गोदा का नाही, आम्ही काय म्हणतो, अगं बाई यासनी तर काय पूजेचं पडलेलंच नाही वाटतं. अहो गौरीची पूजा आहे आज, ही असली कापडं घालून येणं म्हणजे जरा जादच झालं का नाही? नाही, मी पूजेसाठी नाही, तो फॉर्म घेण्यासाठी आली. अगं आता आलीच आहेस तर पूजा करूनच जा की. हो, आणि तसंही मी तुला पूजेसाठी ये असंच म्हणाले होते. अगं हो, पण आता बाकी सगळं जाऊ दे. गोदात का म्हणतायत थांब, मी म्हणते थांब, तर तू थांबच. तुला खूप मजा येईल. जाऊ बाई, मी असली कापडं घालून गौरीची पूजा करणं बरं दिसेल काय? गावातली माणसं काय म्हणतात आपल्याला? अंजली, तुझ्याजवळची कधी चांगली साडी असलेली दे तिला नेसायला. हो नाही, कशाला, मी निघते लगेच. खरंच साडी नेसायला लागते म्हणून नाही म्हणू नगस. अगं सणासुदीचं नेसावं, चांगलं दिसतंय. हो, आणि हे बघ, साडी काय कंपल्सरी नाहीये, पण आता सगळ्या बायकांनी नेसले तर तू पण नेस, तेवढं तुला चेंज. काही बोलून असू दे, जा मी देते. ये
राधे ओटीचं सामान आणलीस? या घरातली ही घाणेरडी सवय कधी जाणार आहे चंदे? मग आपल्याकडे जे काय आहे का नाही समजा दुसऱ्यावर ववाळून टाकायची सवयच लागली बघ समजा. काय सांग असू दे की. अहो समजा तर तुमच्या मनासारखंच व्हायला की. कस काय? हे बघा सखी जर पूजेला थांबली तर मास्तरनीला भडकवायचा चान्स मिळेल की तुम्हाला. हा नाही ग चंदे, एवढ्या समजा बायकांमध्ये कसलं काय आलंय भडकवणं का? त्या टकूच्याला वरती पाठवून दिलंय ना व. ह्यो जर असता का नाही तर चान्स गावला असता भडकवायचा. ये छान आलेत ग फोटोज तुमचे. फोटोज मध्ये एकदम स्लिम दिसतेस तू. हो आमच्या लग्नातला आहे. अच्छा, म्हणजे तेव्हा एकदम स्लिम आणि फिट होतीस तर. जस्ट जोकिंग. पण फिटनेस महत्वाचा आहे. नाही खरंच छान आलेत फोटोज. फोटोज मधून हे तुमचं घट्ट प्रेम दिसतंय. थँक्यू. बरं यातली कुठली साडी आवडतीये बघ आणि चॉईस कर. अगं तुम्ही सगळे आग्रह करता म्हणून नेसतीये मी. तूच सांग कुठली नेसू. हीच नेस मग. ऐक ना, एक प्रॉब्लेम आहे. काय? मला साडी नेसता नाहीये. तू नेसवशील? हो नेसवेन. जीन पॅन्ट मध्ये असते. अरे वा सखी साडीत लई चांगली दिसायली असं बघ. बर चला तुम्ही करा आरती. मी हाय इथं. हो. चला करूया सुरुवात. दुर्गे जगठारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी. आपण कुठली चला 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 चला. दोडक्याची फोड लागली गोड अनेक तोड बाई अनेक तोड अनेक तोड बाई अनेक तोड. आमच्या दोडका खिसवना सनिदाला बायको शोभना.
आई ग बाई होय. एक मिनिट चला उखाण्यांचा सामना रंगवूया. काय? चला चला चला. वहिनीचा तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे. हा श्रावण महिन्यात पाऊस आला जोरात. श्रावण महिन्यात पाऊस आला जोरात. आता आणि न ग बाई या साली लई पाऊस पडलाय. घेऊ आम्ही उखाणा. वय घ्या की. मी कुठं नको म्हटले. ते आपलं उगाच श्रावण महिना संपलाय म्हणून. मग जरा बडबड बंद करत्या. बर बर बर. श्रावण महिन्यात पाऊस आला जोरात. श्रावण महिन्यात पाऊस आला जोरात. सूरज रावांचं नाव घेतो गायकवाडांच्या घरात. आहो तुरलाविनी साहेब, आता तुम्ही बी नाव घ्या. तुमच्या जाऊबाईनं कसं श्रावणातलं नाव घेतलं बघा. श्रावणाच्या आगमनाने बहरली कांती. श्रावणाच्या आगमनाने बहरली कांती. राणाजींच्या संसारात मिळो सुख शांती. मी नाव घेते. काय प्रकार आहे हो. अहो नाव घेते हो. श्रावणातच नाव घेते बरं का. आता बरं चालतंय. आता तुम्ही एवढं घेतलं तर कशाला उगाच. ऐका. श्रावणात कोसळल्या सरीवर सरी. श्रावणात कोसळल्या सरीवर सरी. आणि कॉन्स्टेबल भालचंद्रांचं नाव घेताना कल्पना होते काळी मावळी. बघ कसं भाल्याचं नाव घेतलं आणि तू पण आहेस. तुम्ही शिकवलं काय मला घ्यायला नाव तेव्हा सांगायला लागलं झालंय. हे बघा इकडे बघा. हसा. हे काय? आपला फोटो मी सोशल मीडियावर टाकलाय. हे बघा माझी जपानची मैत्रीण म्हणते नाईस ड्रेस. तिला आवडली वाटतं साडी. जपान म्हणजे परदेशात. हो. आणि लगेच एवढ्या लांब फोटो गेला बी. अख्ख्या जगात दिसू शकतो हा फोटो. हे बघा माझी दिल्लीची एक मैत्रीण तुम्हाला म्हणते हाय दादी म्हणजे आजी. दिल्ली एवढ्या लांब लांब आहेत मैत्रिणी तुझ्या. हा कामामुळे झालेल्या ओळखी आणि माझ्या हॉस्टेलच्या पण मैत्रिणी आहेत बऱ्याच. भारीच आहेस की बाई तू. चला 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 की. कोणाची कशी लायकी काढायची हे आम्हाला चांगलंच माहिती. तू बघ आता आम्ही काय करतो ते. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात्र जागवली पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. आमचं माहेर लई दमदार पप्पा मालदार पोरी पिंगा. लई लाडाची आमच्या पप्पांची लेक एकुलती पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझं सासर जणू माहेर भरलं गोकुळ पोरी पिंगा. खास प्रेमळ इथली माया ग काय सांगू ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. घर हक्काचं लई सुखाचं आमच्या नवऱ्याचं पोरी पिंगा. आमचं ऐकतो या लाड करतो या जीव जडलाय पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझं राणाची प्रीत जन्माची साथ कायमची पोरी पिंगा. चाल मर्दानी खेळ तुफानी गडी रांगडा पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझं नवरा ग झाला भौरा ग सांभाळ त्याला ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझा नवरा ग भारी निर्मळ नको काळजी ग पोरी पिंगा.
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्याने मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझं नरड ग कावळा वरड ग भाऊजी घाबर ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा आमच्या धीराचा केला कब्जा ग झाली मालकीन पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या धीरान त्याच्या मनान घेतला वसाग पोरी पिंगा त्याला जिंकवेन जग गाजवेन मग मिरवेन पोरी पिंगा आमच्या मैत्रीचा आहे गर्व ग नाही घाबरत पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा काय झालं राणा? अरे बायकांच कधी आवरायचं, आता कुठे पिंगा झालाय? हो राणादा, तुम्ही दोघांनी काय बोलायचं नाही असं ठरवले का? काय काय हो सरिता? लाडू कुठे? लाडूला भूक लागली होती, मग त्याला जेवाय घातलं. आणि राणादा, तुमच्याच रूम मध्ये झोपवला की, आणि तुम्हीच मला विचारताय वय? राणा, अरे बायकांचं आवरत नाही तोपर्यंत आपण इथेच गप्प बसायचं वय? मला जोरात भूक लागली. खाली बायकांची गाणी आवरल्याशिवाय कुणाला जेवायला मिळणार नाही. तिरुपती आता तुम्ही आज ही बस जाऊन सांगता काय? मी अहो राणादा, मी कदा बायकांच्यात जाणार नाही बघा. तुमचं तुम्हीच जावा. त्यापेक्षा आपण इथेच बोलतच बसूया की. नाही, मला लई जोरात भूक लागली, माझं मी जातो. हो सनिदा, अहो परवा तुम्ही वाढदिवसाला एवढं गिफ्ट दिलं सा, राणा दादाने तुम्हाला मिठी मारली. मला वाटलं मिटलं असेल, मिठवून टाकाय की राव. राणा त्याला सांगा. अंजली, अहो अंजली, भूक लागली हो. अंजली, अंजली, हो अंजली बाई, अंजली बाई ऐका की. अहो राणा भाऊजी, ते नाही म्हणजे ते अहो ते काय हो हे? नाही ते मला वाटलं अंजलीबाई. अहो तुमच्या अंजलीबाई हित आहेत, हात चुकला बघा तुमचा. अहो नाही, मला वाटलं अंजलीबाई आहेत म्हणून त्यांचा हात पकडला. चांगलाच कब्जा केला की या शिटीतल्या मॅनेजर बाईनं. बायको बी ओळखता येईना राणा भाऊजीसनी. संभाळा जाऊ बाई,